नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी सागरच्या घरी आलेली असते. इंद्रा तिला घरामध्ये घेत नसते. ती सागरला म्हणत असते की प्लीज तू समजाव यांना, मला प्लीज येऊन दे घरामध्ये. सागर तिला म्हणतो की तुला तर माहितीच आहे मी आईचं ऐकत असतो ते. मी आईच्या शब्दापुढे नाही जाऊ शकत. सागर तू म्हणाला म्हणून मी पहाटे 4 वाजता तुझ्या ऑफिसमध्ये देखील गेले होते, पण तिथे तू नव्हतास. तर वॉचमॅनकडून कळालं की तू मला घरी बोलावलंय म्हणून मी इथे आले आहे. तू प्लीज समजाव त्यांना, खूप इम्पॉर्टंट काम आहे माझं तुझ्याकडे. सावनी म्हणते की मी इथून कुठे जाणार नाही जोपर्यंत माझ्या ह्या पेपरवर सह्या होणार नाही तोपर्यंत, आणि मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. सागर इंद्राला म्हणतो की ऐकलं का आई, ती काहीही करायला तयार आहे. सागर इंद्राला म्हणतो की तिने माझ्यासाठी काही करायला नकोय, पण तुला जर पाहिजे असेल तर तू बघ, तुला काय करून घ्यायचं असेल तर. इंद्रा म्हणते की ठीक आहे, मी घेईल तिला घरात, पण तिला टोल भरावा लागेल. त्यावर सावनी म्हणते काय टोल? सावनी लगेच म्हणते ठीक आहे, मला सांगा किती पैसे ट्रान्सफर करायचे आहे ते. इंद्रा तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की पैशाचा माज कोणाला दाखवतीस ग तू, मला पैसे नको आहे. त्यावर सावनी म्हणते की मग हवं तरी काय आहे तुम्हाला? इंद्रा म्हणते की माझ्या घरातील मोलकरीण 2 दिवसापासून आलेली नाहीये आणि घरात त्यामुळे खूप कामे पडलेली आहे. कचरा काढायचा आहे, धुणी धुवायची आहे, भांडे घासायचे आहे, खूप सारी कामे आहेत. आणि तू माझ्या घरात येणार म्हणजे माझं घर अशुद्ध होणार. म्हणून तू सगळी लादी पुसून घे म्हणजे माझं घर शुद्ध होईल. चालन का तू? त्यावर सावनी लगेच म्हणते की आय यू आउट ऑफ युअर माइंड? सावनी सागरला म्हणते की सागर तू तरी समजाव यांना, काय बोलताय त्या. सागर सावनीला म्हणतो की सावनी कसं आहे ना, ऑफिसमध्ये जरी मी बॉस असलो ना तर घरची बॉस आईच आहे आणि आमच्यामध्ये बॉसच ऐकतात. सावनी सागर आणि इंद्राला म्हणते की तुम्ही दोघं खड्ड्यात जा, मी असं काही एक करणार नाही. दुसरीकडे मुक्ता लक्की समोर रिझल्ट घेऊन गेलेली असते आणि त्याला म्हणलेली असते की "हे शोधत आहे का तू?" त्यावर लक्की तिला म्हणतो की नाही नाही, मी हे शोधत नाहीये, माझं नाहीये हे, मी दुसरं काहीतरी शोधत होतो. मुक्ता म्हणते की अरे बापरे, मग तर अख्खी युनिव्हर्सिटी चुकली, त्यांनी तुझं नाव लिहिलं आहे याच्यावर. मुक्ता म्हणते की हे बघ, याच्यावर लक्ष्मण इंद्रा जयवंत कोळी नाव लिहिलेलं आहे. आणि मुक्ता म्हणते पुढे काय लिहिलं बघू, बघते मी. आणि म्हणते की छे छे, हे तुझं मार्कशीट असूच शकत नाही, ह्या रिझल्टवर तर फेल रिझल्ट आहे, तुला तर 75% मार्क मिळाले ना. आणि लक्कीला काय बोलावं हे सुचत नाही. मुक्ता म्हणते की एवढी कशी मोठी मिस्टेक झाली लक्की, तुला तर 75% मिळाल्या, आपण तर त्याचं सेलिब्रेशन केलं ना, आणि तू तुझ्या सागर दादूसकडून त्याच्यासाठीच जास्त पैसे घेतले होते ना, तुझ्या मित्रांना पार्टी देण्यासाठी आणि फॉरेन टूरसाठी देखील, हो की नाही? दुसरीकडे सावनी मुक्ता आणि सागरची अट मान्य करते. तिला आधी पुसून घ्यायला लागते. इंद्रा तिला म्हणते की अगं अगं, एवढं कशाला पाणी टाकलं, पाय घसरून तूच पडशील. सावनी पायानी लादी पुसायला लागते. त्यावर इंद्रा म्हणते की अगं ए, पायानी लादी कशाला पुसतेस, हातानी लादी पुस. सावनी बोटानी लादी पुसायला लागते. त्यावर इंद्रा म्हणते की अगं बोटानी लादी पुसतेस काय, तुझे नख दाखवतेस का आम्हाला, नीट पुस हातानी. इंद्रा तिला म्हणते की ए कोडगे, जरा वाकून काम कर तू. सावनी म्हणते की ओ गॉड, माझी साडी. त्यावर इंद्रा म्हणते अगं काम करताना साडी खराब होणारच. सावनी म्हणते तुम्हाला माहिती आहे की ही पूजा खन्नाची साडी आहे. त्यावर इंद्रा म्हणते अगं मग पूजाची साडी आहे, आत्ता कशाला नेसली, पूजाच्या वेळेसच नेसायची ना. सावनी म्हणते की पूजा खन्ना ही माझी डिझायनर आहे, माझी 1 लाखाची साडी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? इंद्रा हसते आणि म्हणते 1 लाखाची, मार्केटमध्ये 800 रुपयाला मिळते ही साडी. आणि इंद्रा आणि सागर हसत असतात. फरची पुसत असताना सावनी तिच्या बोटावर इंद्रा पाय देते आणि सावनी ओरडते म्हणते अहो माझे नेल्स. इंद्रा तिला म्हणते कशाला मध्ये येतेस ग, कशाला मध्ये लुडबुड करते, आणि तिला ढकलून देते. इंद्रा सागरला म्हणते की मी तुझ्यासाठी चाय करते आणि ती तिथून चाय करायला निघून जाते. इंद्रा चहा घेऊन येते आणि हटकून चहा फरचीवर सांडवते थोडा आणि म्हणते अगं अगं, माझ्याकडून चहा सांडला, पुसून घे पुसून घे. इंद्रा सावनीला म्हणते की माझी फरची ना, तुझं तोंड समज, तुझं तोंडाला कशी पुसतेस तशी पुस.
त्यानंतर सागर इंद्राला म्हणतो, की "आई तुला आठवतंय का एकदा आपल्या इथं पाहुणे आले होते आणि सावनीने तिचं दुखण्याचं नाटक केलं होतं आणि तुझं खरंच दुखत असून देखील तू सगळं आवरलं होतं. आता तीच सावनी आपल्या घरातील लादी पुसत आहे." आणि इंद्रा आणि सागर खूप हसतात. सावनीला मात्र त्यांचा खूप राग आलेला असतो. सावनी मनातच म्हणत असते, की "तू मला कामवाली बाई करून ठेवली ना, तुम्ही ह्या सगळ्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही सागर." दुसरीकडे लक्की मुक्ताला म्हणत असतो, की "वहिनी प्लीज माझं ऐकून घे तू." मुक्ता लक्कीला म्हणते, की "तू एक शब्द देखील बोलू नको. अरे तू सगळ्यांच्या प्रेमाचा अपमान केला. तुझे दादू, तुझी आई, तुझे बापू, तुझी बहीण. अरे त्यांनी खरंच तुझ्यावर विश्वास ठेवला होता. ठीक आहे मला संशय होता. मी तुला विचारलं देखील होतं एवढे मार्क कसं काय पडले ते. तेव्हा तू काय केलं चिडलास ना माझ्यावर. तेव्हा तो संशय खात्रीत बदलला होता. पण ते सगळे तुझी माणसं होती ना. तुझ्या मम्मीने, तुझ्या दादूसने विश्वास ठेवला होता लक्की तुझ्यावर आणि तू काय केलंस? तू नुसता पैसे उकळत राहिलास. बरं पैसे घेणं यातही काही चुकी आहे असं देखील मी नाही म्हणत आहे. पण तू खोटं बोलून पैसे घेत होतात लक्की. याला फ्रॉड म्हणतात फ्रॉड. की म्हणतो की मी सगळ्यांना सॉरी म्हणेल वहिनी. त्यावर मुक्ता म्हणते की फक्त सॉरी नाही, तू हा सगळा रिझल्ट तू फॅमिलीला दाखवणार आहे 24 घंटेच्या आत आणि ते पण स्वतःहून. आणि जर तू नाही सांगितलं ना तर मी सांगेन. दुसरीकडे इंद्रा सावनीला म्हणते की जा आता सईची रूम साफ करून घे. त्यावर सागर म्हणतो नाही आई, आपल्या सईची रूम आहे आणि तिच्या रूममध्ये मला हिची पावलं नको आहेत. इंद्रा देखील म्हणते की बरोबर बोलतोय, सगळ्या परक्या माणसाची पावलं माझ्या सईच्या रूममध्ये गेलेली मला चालणार नाही. सावनी म्हणते की बरं झालं, तसंही मला काही एक काम करायचं नाहीये. इंद्रा म्हणते की नाही तरी तुला कामाचा कंटाळाच आहे. हे बघ माझ्या घरची जी कामवाली आहे ना ती माझ्या घरचं अख्खं काम करते. मला तिच्याबद्दल अभिमान वाटतो. कारण ती मेहनतीनं कमवते. पण तू तू तर दुसऱ्यांच्या जीवावर जगते. त्या 6 फुटी बैलाच्या जीवावर जगते तू. सावनी सागरजवळ जाते आणि सागरला म्हणते, की "सागर मी सगळी कामे केली आहे. आता तरी त्या पेपरवर प्लीज साइन कर." सागर म्हणतो, की "पण आता माझ्या हाताची पट्टी काढण्याची वेळ आहे आणि तसंही हे सगळे पेपर वाचायचं आहे मला. हे डॉक्युमेंट्स तू दिले आहे म्हणजे त्यातला एक ना एक शब्द मला वाचावेच लागेल आणि तुझ्यावर तर कोण विश्वास ठेवणार?" एक लक्षात ठेव सावनी, पर्सनल आणि प्रोफेशनल मी कधीच मिक्स करत नाही. पण तू आजवर सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहे. आणि ज्याला त्याला त्याचीच भाषा कळते. तू तर माझ्या मुलांची आई, मी तुझ्यासोबत असं वागायला नकोय, पण तू आई ह्या शब्दाला मानच दिला नाही, तर मी काय देणार तुला मान? सागर सावनीला म्हणतो, की "तू एक काम कर, मला ऑफिसमध्ये भेट. हे सगळे पेपर लॉयर्स चेक करतील, मग मी साइन करेन." सावनी तर आता खूपच चिडलेली असते. इंद्रा सावनीजवळ येते आणि सावनीला म्हणते, की "अय, आता निघायचं." सावनी निघून गेल्यानंतर मुक्ता साफसफाई करायला येते आणि झाडून घ्यायला लागते ती घर. त्यावर इंद्रा म्हणते, इथं आता साफसफाई करण्याची काही गरज नाही. इथलं सगळं काम झालं." त्यावर मुक्ता म्हणते, की "मी तर आत्ताच आले. तुला दिसत नाही का? आता जेवणाचं पण तू बघू नको, मी बघते." इंद्रा मुक्ताला म्हणते, "नको गं बाई, नको, नको. तुझ्या हातात किचन दिला, हीच माझी फार मोठी चूक झाली." दुसरीकडे लक्की खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याचा मित्र येतो आणि त्याला म्हणतो, "काय झालं भावा?" त्यावर लक्की म्हणतो, की "माझा ना MBAचा रिझल्ट लागला. तुला तर माहितीच आहे आणि त्यात मी फेल झालेलो आहे. हे सगळं वहिनीला कळलेलं आहे आता आणि तिने मला सांगितलं, की तू जर आज घरी सांगितलं नाही ना, तर मी सांगेल आज माझी तर आज वाट लागली आणि हे सगळं दादूसला जर कळलं ना, दादूस मला सोलून काढेल, चिरून काढेल." तो म्हणतो, की "पण तुझ्या वहिनीला कळलं कसं?" त्यावर लक्की म्हणतो, की "माझा मूर्खपणा. मीच बॅगेमध्ये रिझल्ट ठेवला होता आणि ती बॅग कोणीतरी रिकामी केली. त्यावेळेसच मुक्ता वहिनीला मिळाला असेल तो. आणि आता हे सगळं तिने मला करायला सांगितलं आहे. माझी तर फुलटू वाट लागली आहे भो. मला तर काहीच कळत नाहीये काय करायचं आता ते. मला ना खूप टेन्शन आलं आहे." दुसरीकडे मुक्ता सागरच्या हाताची पट्टी काढत असते. त्यात इंद्रा येते आणि म्हणते, की "अगं हळू दात नाही काढायचा आहे, त्याच्या हाताची पट्टी काढायची आहे." बापू इंद्राला म्हणतात, की "अगं इंद्रा, तुला त्यातलं काही कळतं का? जरा गप्प राहा ना." मुक्ता सागरला म्हणते, की "त्रास होतोय का?" सागर म्हणतो, की "नाही ठीक आहे." मुक्ता त्याला म्हणते, की "तो हात जरा वर खाली हलवून बघा." इंद्रा म्हणते, की "अय बाई काय सांगतेस तू माझ्या पोराला? त्याचा हात दुखेल ना." बापू म्हणतात, की "सून डॉक्टर असले ना मग
कशाची काळजीच नाही. इंद्रा म्हणते की सून डॉक्टर आहे पण ती माझ्या सागरेची बायको देखील आहे. जशी डॉक्टरने सल्ले देते ना तशीच नवऱ्याची काळजी देखील तिला घ्यायला सांगा मग. सागर इंद्राला म्हणतो की आई आता शांत बस. मुक्ता सागरला म्हणते की औषधं संपलेली आहे तुमची, मी मेडिकलमध्ये जाऊन घेऊन येते. आणि ती तिथून निघते. इंद्रा म्हणते की आली मोठी डॉक्टर. दुसरीकडे सावनी घरी आलेली असते. तिची मेड फरची पुसून घेत असते आणि ओलं असतं त्यावर तिची मेड तिला म्हणते, अहो मॅडम थांबा ना, ओलं आहे. त्यावर सावनी चिडते आणि तिला म्हणते की तू शिकवणार का आता ओल्यावर यायचं नाही, जी मुद्दामून चहा सांडायचा नाही. आणि या सगळ्याचा कसा त्रास होतो ना मी तुला दाखवते. आणि सावनी लगेच तिथं डस्टबिनचा डब्बा रिकामा करते आणि तिला म्हणते की कर आता साफ आणि यापुढे मला त्रास होईल असं वागायचं नाही, कळलं का तुला. दुसरीकडे लक्की त्याच्या मित्राला घेऊन घरी येतो आणि त्याला सांगत असतो की तू फक्त होला हो करायचं. लक्की त्याच्या मित्राला ओढतच घरात आणतो आणि रडत त्याला म्हणतो की सांग आता सगळं खरं खरं सांग तू माझ्या दादूसला. सागर लक्कीला म्हणतो कोण आहे हा आणि काय झालं आहे. त्यावर लक्की म्हणतो अरे दादूस याने इतकी घाण मस्करी केली आहे ना माझ्याशी, मी ह्याच्यामुळे कुठे तोंड दाखवू शकत नाही. यांना फक्त माझ्याकडून पार्टी हवी आहे म्हणून एवढं सगळं केलं यांनी. आणि लक्की खूप रडायला लागतो. इंद्रा म्हणते की अरे काय झालं आहे तुला. बापूस लक्कीला म्हणतात की अरे तुझं रडगाणं थांबव आणि सांग नीट काय झालं ते. अरे दादूस अशी नालायक मित्र असल्यापेक्षा ना मी एकटा असलेला बरा आहे. मी यांच्या घाणेरड्या मस्करीमुळे कुठे तोंड दाखवू शकत नाही. तुला मी बोललो होतो ना मी MBA मध्ये पास झालो आहे. पण अरे दादूच आज मला खरं काय ते कळलं. अरे मी MBA मध्ये नापास झालो आहे. आणि रडायला लागतो लक्की. बापू म्हणतात काय. सागर लगेच म्हणतो की पण असं कसं झालं. सागर म्हणतो की तू बघितलं नव्हतंस का नीट. लक्की म्हणतो की अरे मी बघायच्या आधीच यांनी मला फोन करून सांगितलं होतं. लक्की तू पास झाला आहे म्हणून मी तुम्हाला येऊन सांगितलं. पण आज मला खरी मार्कशीट मिळाली आणि मी त्यात नापास झालेलो आहे रे. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांची मान खाली गेली आहे दादूस, मला हे सहन नाही होते. आणि लक्की खुर्चीला डोकं आपटतो आणि म्हणतो की नाही आज मला नाही जगायचं आहे. सागर त्याला म्हणतो की काही होणार नाही, आपण करू सगळं ओके. लक्की म्हणतो की माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचं नाक कापलं गेलं आहे, मी कलंक आहे या घरासाठी. आणि इंद्रा म्हणते पेपरपेक्षा तू महत्वाचा आहे आम्हाला. आपल्या इथे काय कमी आहे तू नको टेन्शन घेऊ. त्याच्या मित्राकडे जाते आणि त्याला मारायला लागते. बापू इंद्राला म्हणतात अगं इंद्रा तू त्याला कशाला मारतेस, तो तर लहान आहे. लक्की खूप जास्त नाटक करत असतो, त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास बसतो. त्या बिल्डिंग खालून जात असते तर एक बाई येते आणि तिला विचारते ओ ताई तुम्हाला लक्की कोळी कुठे राहतो ते माहिती आहे का. मुक्ता म्हणते की 1 मिनिट काय झालं ते सांग. अहो तो माझा मुलगा अंशूला जबरदस्तीने घरात घेऊन गेला आहे, मी काय त्याला आज सोडणार नाही. अहो माझा मुलगा खूप साधा आहे आणि तो लक्की खूप त्याला धमकी देतो, मारण्याची सुद्धा धमकी देतो तो लक्की त्याला. आणि आज मी त्याला सोडणार नाही. कुठं आहे त्याचं घर. दुसरीकडे लक्की खूप नाटक करत असतो तेवढ्यात मुक्ता येते तिथे. मुक्ता म्हणते की काय चाललं आहे हे सगळं. मुक्ता म्हणते की काय नाटकं चालली आहे ही. मुक्ता लक्कीला म्हणते की लक्की अजून किती खोटं वागणार आहेस, आता तरी खरं बोलशील का. इंद्रा लगेच ओरडते आणि म्हणते माझ्या पोराला बोलशील ना तर याद रख, सागऱ्या सांग तुझ्या बायकोला समजावून. सागर म्हणतो की तुम्ही सध्या थांबा, सध्या वातावरण बिघडलेलं आहे. लक्की खूप खचलेला आहे. मुक्ता म्हणते की हा आणि खचलाय. मुक्ता म्हणते की खोटं बोलतो आहे हा सागर. मुक्ता लक्कीला म्हणते लक्की तू खरं बोलणार आहे की नाही की मी बोलू. हे बघ परिणाम आता वाईटच होणार आहे, हे तर नक्की आहे. तू बोलणार आहेस की मी बोलू. इंद्रा लगेच म्हणते बाबो ही तर माझ्या पोराला धमकी देते, ही तर माझ्या पोराच्या जीवावरच उठली. बापू म्हणतात सुनबाई नेमकं काय झालं आहे. मुक्ता म्हणते की आज सकाळी मला त्याच्या रूम मध्ये खरी त्याची मार्कशीट सापडली, फेल झालेला आहे तो त्यामध्ये. पुढील भागात आपण पाहणार आहोत मुक्ता सगळ्यांना खरं ते सांगते आणि सागर त्याच्या तोंडामध्ये मारतो आणि म्हणतो की आजपासून तुझी पॉकेट मनी बंद, तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन पिऊनची नोकरी करायची. इंद्रा मुक्ताला म्हणते की झालं का तुझं समाधान, पण आई म्हणून मला किती त्रास होतोय तुला नाही कळणार. इंद्रा मुक्ताला म्हणते की तू जर स्वतःचं पोर जन्माला घातलं असतंस ना तुला कळल्या असत्या आईच्या वेदना काय असतात. हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप मोठा धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने बघत असतात इंद्राकडे. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.